पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। नमस्कार मंडळी, आजचा श्री शंभूचरित्र पारायणाचा दुसरा दिवस। आज आपण युवराज संभाजी हे प्रकरण वाचणार आहोत। युवराज म्हणून संभाजीच्या आयुष्याचा 1670 ते 1680 हा 10 वर्षांचा काळ होय। त्याच्या आयुष्यातील हा दुसरा टप्पा आहे। बुधभूषण हा राजनीतीपर संस्कृत ग्रंथावरून राजनीतीशास्त्रात सांगितलेले शिक्षण शिवाजी महाराजांनी आपल्या युवराजाला संभाजीला दिले असे दिसते। पुरातन राजनीतीशास्त्रांच्या ग्रंथांचा अभ्यास करून संभाजीने त्यातील वाचनांचा संग्रह आपल्या बुधभूषण या ग्रंथात केलेला आहे। याशिवाय या ग्रंथात संभाजीचे गुणवर्णन करणारे अनेक श्लोक आढळतात। त्यातला तस्यात्मजः शंभूरिती प्रसिद्धः समस्त सामंत शिरोवंतसः ह्या काव्य साहित्य पुराणगीत कोदंड विद्या वर्णपारगामी म्हणजेच काव्य, अलंकारशास्त्र, पुराणे, संगीत आणि धनुर्विद्या यात पारंगत असलेला त्यांचा म्हणजे शिवाजीचा मुलगा शंभू या सर्व मांडलिक राजांच्या अग्रस्थानी असा शोभत आहे। संभाजीच्या या वर्णनावरून शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण देऊन त्याला सुविद्य केले होते असे दिसून येते। युवराज पदाला उपयुक्त असे शिक्षण देण्याच्या दृष्टीने महाराजांनी संभाजीला श्री समर्थांच्या सानिध्यात ठेवले होते असा उल्लेख एका बकरीत दिलेला आहे। राज्यकारभारात प्रवेश 1670 सालापासूनच शिवाजी महाराजांनी युवराज म्हणून संभाजीला शिक्षण देण्यास प्रारंभ केला। राज्यकारभारात त्याला अनुभव यावा म्हणून महाराजांनी शके 1592 माघ वद्य एकादशीस संभाजीला कारभार सांगितला। त्याला स्वतंत्र लेखकही दिले। दिनांक 19 सप्टेंबर 1671 पूर्वीच महादजी यमाजी हा चिरंजीव संभाजी राजे यांकडे वाके निविसचे मुतालिकीस होता। त्याला दरबारात येण्या जाण्याचे काम करावे लागे म्हणून वार्षिक 100 होन मुकरर केले होते। लिहिण्यासाठी कागद, शाही, सिरे व मदतनीस देण्यास शिवाजी महाराजांनी दिनांक 19 सप्टेंबर 1661 या दिवशी धारगाव निंबाळकर यास लिहिले होते। युद्ध आघाडीवर संभाजी लहानपणापासूनच युद्धकलेचे युवराजाला शिक्षण दिसले असले तरी 1672 सालापासून तो आघाडीवर जाऊ लागलेला दिसतो। शिवाजी महाराज त्याला एखाद्या मोठ्या तुकडीचे नेतृत्व कराव्यास सांगत असत। 1668 आणि 1672 साली भारतात आलेल्या फ्रेंच प्रवासाने संभाजीच्या धैर्याचे आणि युद्ध कौशल्याचे वर्णन केलेले आहे। त्यावेळी गुजरातमध्ये असलेला आबेकरे लिहितो, शिवाजी राजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारच्या सर्व शत्रूंवर एकाच वेळी हल्ला चढविला आहे। शिवाजी राजांनी 10,000 शूर अशा सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिलेला होता। हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे। शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल बापासमोर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची ही बरोबरी करील इतका तो तयार आहे। तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरूपवान आहे। त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षणच वाढवणारा मोठा गुण आहे। सैनिकांचे त्याच्यावर प्रेम आहे आणि ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात। फरक इतकाच की ह्या सैनिकांना संभाजीच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते। ते आपल्या कर्तबगारीचे सारे श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस देतात। कोणीही कर्तबगारी दाखविली तर संभाजी त्याचे कौतुक करतो। त्याच्यासमोर एखाद्याने शौर्य दाखविले तर संभाजी त्यास बक्षीस दिल्यापासून राहत नाही। शिवाजी राजांच्या सैन्याने 1672च्या जानेवारी आणि जूनमध्ये रामनगरजवळ चढाई करून जव्हार लुटले होते, रामनगर घेतले होते। मोरोपंत या तुकडीचे नेतृत्व करीत होते। आबेकरे पुढे म्हणतो, संभाजीला खंबायत आणि गुजरात प्रांतावर राजांवर स्वारी करण्यास हुकूम देण्यात आला। आपल्या वडिलांनी आपल्या इतकीच महत्त्वाची व मोठी कामगिरी सांगितलेली पाहून त्याला धन्यता वाटली आणि मोठ्या उत्साहाने कार्यप्रेरित होऊन तो आपल्या सैन्यानेशी विशेष पराक्रम करून दाखविण्यास उद्युक्त आहे। ज्याच्यावर तो स्वारी करणार ते त्याच्या नावाच्याच दराऱ्याने पळून गेले। त्यामुळे त्याला यश आणि कीर्ती मिळवणे सोपे गेले। त्याने थोड्या अवधीत बराचसा मुलूक कब्जात आणला। या बालराजाची सर्वत्र इतकी स्तुती केली जाते की त्याच्या बापालाही हवं वाटत असेल। राज्यकारभारी शिक्षण घेत असताना संभाजीचा इंग्रज वखारवाल्यांशी संबंध आला।
शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत संभाजीला दरबारातील शिष्टाचाराचा अनुभव व परकीय दूतांशी वागण्या बोलण्याची संधी मिळाली. वयाच्या 16व्या वर्षीच त्याचा इंग्रजांशी संबंध आला. शिवाजीशी तह करण्यासाठी टॉमस निकल्सला सूचना दिलेली होती की शिवाजीची भेट न झाल्यास त्याचा मुलगा किंवा जो कोणी अधिकारी असेल त्याला भेटून परत यावे. मुंबईचा गव्हर्नर आणि हिंदुस्थानचा प्रेसिडेंट यांच्या हुकमाप्रमाणे टॉमस निकल्स महाराजांशी तह करण्यासाठी श्यामजी आणि इतर 37 लोकांसह 19 मे 1673 रोजी मुंबईहून निघाला. नागोठणे, पाली, सरसगड या मार्गाने ते 21ला रायगडच्या पायथ्याशी पोहोचले. महाराज 2 दिवसांच्या मुक्कामावर असलेल्या एका क्षेत्रात स्नानासाठी गेलेले असल्याने तेथे त्याला समजले. शिवाजी नसल्याने टॉमस निकल्सने गडावर येऊन बोलण्यासाठी संभाजींची परवानगी मागितली. ती त्याने लगेच दिली. त्या दिवशी पाऊस फार पडत असल्याने टॉमस गडावर गेला नाही. दिनांक 23 मे 1673 रोजी तो आणि त्याचे सहकारी गडावर गेले. टेकडीच्या माथ्यावरील मोठ्या शहरात शिवाजी महाराजांचा चौसोबी वाडा होता. त्याच्या मध्यभागी मोठी इमारत होती. तेथे बसून राजे कारभार पाहत असत. टॉमस निकल्सला पिलाजी भेटला. महाराजांनी इंग्रजांशी तह करण्यास सर्व अधिकार पिलाजीला दिले होते. संभाजी लहान आणि अननुभवी असल्यामुळे त्याच्यावर महत्त्वाच्या गोष्टी सोपविल्या नसल्याने पिलाजीने सांगितले. दिनांक 24 मेला टॉमस निकल्सला भेटावयास बोलिले. तेथे शिवाजीचा चिटणीस बसला होता. त्याने इकडचे तिकडचे प्रश्न विचारले. तेवढ्यात संभाजी तिथे आला. त्याने निकल्सचे काय काम आहे हे समजावून घेण्याची इच्छा दाखविल्यामुळे त्याला आपल्या कामाचे स्वरूप सांगितले. ते ऐकल्यावर मला ह्या बाबतीत काही करता येणार नाही. मी तुमच्या आगमनाबद्दल महाराजांना कळवतो, म्हणजे ते लवकर येतील. तुमच्या प्रकृतीलाही उंचीवरची हवा मानवणार नाही, तेव्हा तुम्ही खाली जाऊन राहा, असे संभाजीने सांगितले. टॉमस निकल्स गडाखाली गेला. तो पायथ्याशी 5-6 दिवस राहिला. त्याला मीठ आणि लाकूड या संदर्भात हुकूम हवा होता. त्यामुळे 2/6/1673 रोजी निकल्सने श्यामजीला संभाजीकडे पाठवले. परंतु तेवढ्यात शिवाजी आल्याचे कळल्यामुळे दिनांक 3/6/1673 निकल्स पुन्हा रायगडावर गेला. महाराजांच्या गैरहजेरीत संभाजीला इंग्रज वकिलाशी बोलण्याची संधी मिळाली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या घराण्यात थोडी धुसफूस सुरू होऊन गृहकलह निर्माण झाला असे दिसते. याचा विचार करण्यापूर्वी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी संभाजीचे नातेवाईक कोण होते हे पाहणे अगत्याचे आहे. कुटुंब परिवार. संभाजीची आई सईबाई तो 2 वर्षांचा असतानाच मरण पावली. तरीही त्याला वयाच्या 17 वर्षांपर्यंत आजीचे जिजाऊ मातोश्रीचे वात्सल्य लाभले होते. संभाजीच्या आजोळच्या नातेवाईकांचा त्याला काही सहवास मिळाला किंवा काय या संदर्भात कागदपत्रे उपलब्ध नाहीत. संभाजीला त्याच्यापेक्षा 3 मोठ्या बहिणी होत्या, सकवारबाई, रानूबाई आणि अंबिकाबाई. या अनुक्रमे 1650, 1652 आणि 1654च्या सुमारास जन्मल्या. बजाजीचा मुलगा महाजी निंबाळकर शी सकवारबाईचे लग्न झाले होते. रानूबाई जाधवांकडे दिली होती आणि अंबिकाबाईचे लग्न हरजीराजे महाडिक यांच्याशी झाले होते. संभाजीची बायको येसूबाई ही शिवाजी महाराजांची पहिली सून आणि जिजाबाईंची नातसून. 1680 सालापर्यंत भोसले घराण्यात तीच एक सून होती. येसूबाईला आपल्या आजी सासूचा बरीच वर्ष सहवास लाभला. त्यामुळे ती सुविद्य, सुसंस्कृत आणि कर्तृत्वान झाली. तिचे माहेरही त्या काळात प्रसिद्ध होते. शिर्के हे दाभोळ घराण्यातील मामले रायरीचे देशमुख. त्यांना रायरी शिरकान येथे सरदेशमुखीचे वतन होते. शिरकान म्हणजे शिर्क्यांची जहांगीर. तसेच शिरकाई ही त्यांची कुलस्वामिनी. शिरकान म्हणजे शिरे कापणे किंवा शिर्क्यांचा नायनाट असा अर्थ नसून शिर्क्यांच्या ताब्यातील प्रदेश असा त्याचा खरा अर्थ आहे. जसे हापशांचे हापसान, फिरंग्याचे फिरकान याप्रमाणे शिर्क्यांचे शिरकान असे होय. 2 मोठ्या घराण्यांचा येसूबाईशी जवळचा संबंध आल्यामुळे तिच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे, त्यांचे आचरण होणे स्वाभाविक होते. 4था वाडा मोर्तबजूद असा जिजाबाईंचा आणि सखीराज्ञी जयती असा येसूबाईचा शिक्का होता. जिजाऊ मातोश्रींची अनेक पत्रे उपलब्ध असली तरी येसूबाईचे संभाजीच्या काळातील एकच पत्र उपलब्ध आहे. संभाजीराजांनी रायगडजवळ पाचाड येथे राजमंदिर बांधण्याची आज्ञा केली होती. ते उत्तम प्रकारे बांधण्यात आले. संभाजी आणि येसूबाई यांना हा प्रसाद पाहून संतोष वाटला. त्यांनी इमारतीच्या लोकांस 3000, अर्कोजी यादव स्थापत्य शास्त्रज्ञास 5000 होऊन दिले. संभाजी विरुद्ध झालेल्या कटात बाळाजी आवजी बल्लाळ, श्यामजी यांना राजाने देहांत शासन केले. त्याची सविस्तर माहिती राज्यारोहण आणि शहाजादा अकबर या प्रकरणात दिलेली आहे. येसूबाईचे दुसरे पत्र राजांच्या मृत्यूनंतरचे उपलब्ध असून त्यात तिने चिंचवडच्या देवस्थानाकडून पैशाची मागणी केलेली आहे. देहांत शासन करण्यात आल्यावर त्या संबंधात येसूबाई संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली. त्यासंबंधी मल्हारराव चिटणीस लिहितो, याप्रमाणे झाल्यावर महाराजांस बाळाजी आवजी
पुत्रसुद्धा तिघांसही मारिले असे कळले, तेव्हा त्यास माराव्याचे कारण नव्हते असे बोलले आणि महालात गेले. तेच येसूबाई साहेब त्यांना बाळाजी प्रभू मारिले हे उचित न केले. बहुत दिवसांचे आणि इतवारी व पोक्त थोरले महाराज कृपाळू सर्व अंतरंग त्याच पाशी होते. चिटणीस राजाचे व आपले प्राण असे म्हणत आले. वंश परंपरेने चिटणीस देऊन पत्र शपथपूर्वक त्यास दिले. ते माहीत असून त्यांनी अपराधो केला असे नाही. लहानाचे सांगण्यावरून हे गोष्ट कशी केली, सर्व कारकून गेले, मारिले, बेदिल झाले, अन्यायी झाले, एक होते तेही ऐसे केले, पुढे राज्य कसे चालेल इत्यादी बोलली. तेव्हा आमच्याही मनात ही गोष्ट नव्हती, परंतु रागाची समय बोललो तितक्यावर परवानगी सांगून झाले. ते वाईट वाटून उठून आलो. वाईट गोष्ट झाली खरी, तुम्ही त्यांचे धाकटे पुत्र दोघे आहात, ते खाजगीकडे ठेवून त्यांचा बंदोबस्त दरमहा देऊन चालवावा. त्यांचे कारकून लिहिणार, त्यांचे हातचे काम चालविण्याचे, मुले लहान आहेत त्याजवळ कृपा करावयाची असे सांगितले. त्याचवरून येसूबाई साहेब यांनी मुले 2 खंडो बल्लाळ व निलो बल्लाळ यांचे रक्षण केले. या कटाची चर्चा पुढील प्रकरणात येईलच. शिक्के शिवाजी महाराज जिजाबाई साहेब यांच्याकडे ठेवून करवित होते. त्याचप्रमाणे संभाजी महाराज यांनी शिक्के पेटीत घालून देवापाशी ठेवून पेटीची किल्ली वाड्यात असावी. शिक्के करणे ते परवानगीची याद झाली म्हणजे नेऊन समजावी, नंतर शिक्के तेथेच आणून करावे असे येसूबाई साहेब यांच्याकडून करवू लागले. असे चालत होते. याचवर त्या कागदावर शिक्के करविणे, आपले कागदपत्र लिहिणे, चिठ्ठी चपाटे लिहिणे ते येसूबाई साहेब खंडो बल्लाळ यांच्याकडून करवी लागली असे राज चिटणीस बकरीत म्हटले आहे. संभाजी आणि येसूबाई यांना 4/9/1678 रोजी शृंगारपूर येथे मुलगी झाली. तिचे नाव भवानीबाई असे ठेवण्यात आले. तिचे लग्न हरजीराजे महाडिक यांचा मुलगा शंकराजे महाडिक याच्याबरोबर झाले. तिला दुर्गोजी आणि अर्जोजी अशी 2 मुले झाली. शंकराजीच्या मरणानंतर भवानीबाई सती गेली. शाहूने आपल्या बहिणीला भवानीबाईला तारळे गावचे सरदेशमुखी व नाडगौडाचे वतन दिले होते. भवानीबाईच्या पाठीवर येसूबाईला अपत्य झाले नव्हते, त्यांना मुलगा हवा होता, म्हणून त्यांनी शृंगारपूरला पुत्रकामिष्टी यज्ञ केला. दिनांक 18/5/1682 संभाजी आणि येसूबाई यांना मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. तोच पुढे शाहू या नावाने ओळखण्यात येऊ लागला. सावत्र माता. संभाजीला सावत्र माता होत्या 7. सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, सोयराबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांच्या 4 बायका जिवंत होत्या. संभाजीराजे गादीवर बसले तेव्हा 27/6/1680 रोजी पुतळाबाई सती गेल्या. शेवटी सोयराबाई आणि सकवारबाई या राहिला. सोयराबाईंच्या मृत्यूसंबंधी वारसा हक्काच्या कलातून राज्यपद या प्रकरणात माहिती दिलेली आहे. सकवारबाई येसूबाईंबरोबर मुघलांच्या कैदीत होती. सावत्र भावंडे. सकवारबाईला एक मुलगी होती, तिचं नाव कमलाबाई असून तिचा जन्म 7/9/1661 झाला. तिचे लग्न नेताजी पालकरच्या मुलाशी झाले होते. सगुणाबाईला एक मुलगी होती, तिचे लग्न संभाजींचा मेहुणा गोनोजी शिर्के यांच्याशी झाला होता. तिचे सासरचे नाव राजकुंवरबाई. सोयराबाईला एक मुलगा एक मुलगी होती. मुलगा राजाराम, याचा जन्म 24/2/1670 रोजी झाला. राजारामाचे पहिले लग्न दिनांक 15/3/1680 रोजी प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी झाली. याशिवाय संभाजीने राजारामाचे आणखी 3 लग्न केली. पहिली बायको हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराबाई, दुसरी कागलकर घाटगे यांची कन्या राजेशबाई आणि तिसरी खानविलकर यांची कन्या अंबिकाबाई. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. महाराजांनी अनेक पिढ्यांच्या गुलामगिरीनंतर हिंदूंचे स्वतंत्र असे हिंदवी स्वराज्य आपल्या अचाट कर्तृत्वाने निर्माण करून ठेवले. तरीही ते विजापूरकरांचे जहागीरदार म्हणूनच ओळखले जात. त्यांना मुघलांचे मांडलिकत्व पत्करावे लागले होते. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला इतर सत्तांप्रमाणे स्वतंत्र व सार्वभौम राज्य स्थान प्राप्त करून देण्यासाठी स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावयाचे ठरविले. गागाभट्टांनी संकलन केलेल्या राज्याभिषेक प्रयोगावरून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला परंपरेचे पावित्र्य मिळवून दिले. या राज्याभिषेकाला 16 रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला म्हणजेच दिनांक 6 जून 1674 या दिवशी शुक्रवारची रात्र 3 घटका उरले असता म्हणजे शनिवारी पहाटे सुमारे 5 वाजवायच्या सुमुहूर्तावर झाला. त्यापूर्वी प्रायश्चित्ते वगैरे धर्मविधी राज्याभिषेकाच्या अनेक विधींपैकी आणि दान धर्मापैकी महत्त्वाच्या शिवतुला दानविधी 2 जूनला झाला. शिवाजीराजे आणि त्यांची पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना मंगल घटिकेला हिरेजडित सिंहासनावर बसून
दोघांवर मौल्यवान जडावाचे मोतीलक झालरीचे छत्र धरण्यात आले. अष्टदिशांकडून आणलेल्या गंगाजळांनी सिंहासनाच्या 8 खांबाजवळ उभे राहून अष्टप्रधानांनी आणि थोर ब्राह्मणांनी सुवर्णपात्रातून अभिषेक करून सिंहासनारोहणाचा, छत्रधारणाचा आणि राज्याभिषेकाचा विधी पार पडला. 7 वाजण्याच्या सुमारास दरबार महालात भव्य सिंहासनावर बसून छत्रपतींनी नजराणे आणि मुजरे घेतले. त्यावेळी युवराज म्हणून संभाजीराजांना सिंहासनाच्या पायरीवर बसविले होते. अष्टप्रधान मानाप्रमाणे उजव्या आणि डाव्या बाजूला उभे होते. यावेळी इंग्रजांचा वकील ऑंगजेंडन हा नजराणा देण्यासाठी आला होता. त्याने छत्रपतींना युवराज संभाजीला असे 2 लाल खचित सलकडी किंमत 125 आणि एक 8 हिऱ्यांची अंगठी किंमत रुपये 250 असे एकूण 375 किमतीचा आहेर दिला. अष्टप्रधानांपैकी मोरोपंत, अण्णाजी पंडित, निराजी पंडित आणि रावजी सोमनाथ या सर्वांना मिळून रुपये 2790 किमतीचा नजराणा दिला. या विधियुक्त राज्याभिषेक समारंभात संभाजीला युवराज पदाचा मान मिळाला. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजीच वारस म्हणून गादीवर येणार असे गृहीत धरूनच इंग्रजांनी संभाजीला नजराणा दिला होता. राजारामाला नजराणा दिल्याची नोंद इंग्रजांनी केलेली नाही. राज्यारोहणाच्या सर्व राण्यांसह शिवाजी महाराज सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास गेले होते. तेव्हा युवराज संभाजीही त्यांच्याबरोबर होता. राज्याभिषेकानंतर 8 महिन्यांनी म्हणजेच 4/2/1675ला महाराजांनी संभाजींची मुज्ज केली. संभाजी राज्यकारभारात संभाजीला दिवाणी कामकाजाचे शिक्षण दिलेले होते. कुर्यात मावळ येथे कुलकर्णी जानकी कोम रंगभट बिन बाळंभट ठकार हिची मिरास होती. शंकराजी भोवर मोतालकीस ठेवला होता. हा कागद संभाजीराजांनी करून दिला होता. तरी यादव नामदेव यांनी संभाजीचा कागद शंकराजी भोवर याचे कुलकर्ण म्हणून नेला. म्हणून शिवाजी महाराजांनी कर्यात मावळचा सुभेदार आणि हवालदार यांना लिहून तो कागद रोखून धरण्याविषयी आणि शंकराजी मुतालकीज असल्याचे 12/10/1674 रोजी लिहिले. 1675ला च्या सुमारास शिवाजी आणि मुघल यांच्यात तहाची बोलणी सुरू होती. महाराजांनी काही किल्ले द्यावे, 5-6 हजारांची मनसब घेऊन मुलाला बादशाही नोकरीस पाठवावे अशा अटीवर मुघल व शिवाजी यांच्यात तह व्हायचा होता. परंतु पक्का विश्वास नसल्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघल सेनापतीकडे आपला मुलाला पाठविण्याचे रहित केले. महाराजांना आदिलशहावर स्वारी करावयाची असल्याने त्यांनी खान जहान बहादूरशी बोलणी सुरू केली. दिनांक 7/7/1675 रोजी खानाच्या अर्जावरून शिवाजीचा मुलगा संभाजी याला 6,000 80 लाख दमाची मनसब, नगारे, नौबती, झेंडा दिल्याचे फरमान बादशहाने गुर्जबर दाराबरोबर रवाना केले. तह झाला असा जुलैपर्यंत सर्वत्र समज होता. परंतु प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी हा तह होऊ दिला नाही. महाराजांच्या कारकिर्दीत संभाजीच्या पुढे काही तंट्याचे निकाल होत असत. 1675मध्ये गोपाल सेठ सेट्या याच्या सेटेपणासंबंधित तंटा निर्माण झाला होता. 13/3/1676ला तंट्याचा निकाल लागला. यात महाराज गोपाल सेठच्या बाजूने निकाल लागून त्याचे सेटेपणाचे खरे ठरले. त्याबद्दल संभाजीला भेट म्हणून होन आणि सरकारी सेरणी म्हणून 150 होन द्यावे असे ठरले. संभाजी रायगडला असताना शिवाजीबरोबर दरबारातील कामकाजात लक्ष घालीत असे. दिनांक 6/9/1675 रोजी सॅम्युअल ॲस्टिन हा रायगडला राजापूरच्या वाखारीत लुटीच्या भरपाईची मागणी करण्यासाठी आला होता. 7/9/1675 रोजी या वकिलाने महाराजांची भेट घेतली. शिष्टाच्या वेळी संभाजी शिवाजी महाराजांच्या बाजूला बसला होता आणि इतर अधिकारी उभे होते. शिवाजी महाराजांच्या वतनाच्या स्वराज्यातील उद्योगातही संभाजी काम करीत असे. केवळ 9 वर्षांचा असताना महाराजांच्या बरोबर संभाजी आग्र्याला गेला होताच. दप्तरी कामकाजातही संभाजी भाग घेत असे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत संभाजीची 2 पत्रे पाठवली होती. या पत्रांवर मोरोपंतांची मुद्रा आहे. ही पत्रे अझर खाने या मायन्याची नसून मशरूल या मायन्याची असून त्यांना राजकारभारात स्थान आहे. ही पत्रे अनुक्रमे जुन्नर आणि पुणे येथील सुभेदार व सर हवालदार या विभागीय अधिकाऱ्यांना लिहिलेली आहेत. राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी देशमुख, देश कुलकर्णी, पाटील आणि गाव कुलकर्णी या मिराजदार सिंहासनपट्टी आकारली होती. इनामदारावर ती आकारलेली नव्हती. या धोरणाप्रमाणे चांबळीचे सरनाईक आणि विनायक भट इनामदार यांच्यावर हा कर आकारून तो वसूल करण्यात आला. दिनांक 4/5/1675 रोजी संभाजीने पुण्याच्या राघव भास्कर हवालदाराला लिहिले की निळोजी निळकंठराव, शंकराजी निळकंठराव व विसाजी निळकंठराव व त्र्यंबक निळकंठराव अशी यांची मौजे चांबिली तर्फ करेपठार परगणे मजकूर येथे इनाम कास टका 1 आहे.
त्यावेळी तुम्ही मिरासपट्टी 25 होनू घालून पैका मागता म्हणून कळवाले. तरी परगणे मजकुरावरी मिरासपट्टी घेतली नसता उगाच आपले भातेने पैका मागता हे कोण खेस. या उपरी त्यास 1 रुपयाची तसवीस न देणे तर त्याचे इनामास पेशजी रुका घेतला लागले नाही. पेस्तरही तुम्ही मिरासपट्टी व हरेक बाबे तसवीस न देणे. याच अर्थाचे दुसरे पत्र संभाजीने 4/5/1675 रोजी पुण्याच्या राघू बल्लाळ सुभेदाराला लिहिले होते. या पत्रात वर दिलेलाच मजकूर प्रारंभी असून त्याच्यापुढे पुन्हा येथे कास टाका इनाम 1 आहे त्याशी मिरासपट्टी देणे म्हणून राघू भास्करे होनू 25 लावले म्हणून कळवाले. तरी ज्या महालास मिरासपट्टी घातली आहे तेथे इनामदारास हिजाबाने घ्यावे ऐसा तह केला आहे. त्यास जे महाली मिरासपट्टीची घातली नाही तेथे इनामदारास पैके मागणे कोणी गोष्टी. त्याहीमध्ये निळकंठराव यास पट्टी मागणे हे उचित नाही. तरी तुम्ही राघू भास्करास 1 कागद लिहून देणे त्यांचे वाटे न जाये वैसिक गोष्टी करणे. माश्यारले निळकंठराव याचे इनामास पेशजीही तजवीज लागली नाही आणि हाली राघू भास्कर पट्टी मागतो याबद्दल तुम्ही त्यास बहुत बजाने लिहून माश्यारने निळकंठरायाचे वाटे नवजाती त्यांचा बोबाट हुजूर न ये ऐसी गोष्टी करणे. या दोन्ही पत्रांवरून संभाजी पित्याच्या कारभारात किती तन्मयतेने लक्ष घालीत असावा हे स्पष्ट होते. ती पत्रे अधिकारवाने लिहिलेली असून त्याच्या पद्धतशीर व चोख कारभाराची ग्वाही देतात असे वाटते. या हुकमाची अंमलबजावणी होऊन राघू बल्लाळने 30 सिंहासन पट्टी रद्द केली. संभाजीने शास्त्रीय व पुराणे यांचा सखोल अभ्यास केला असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला 1675 साली धार्मिक बाबींचे अधिकार दिलेले असत. पुन्हा आघाडीवर 1675 महाराजांनी संभाजीला युद्धाच्या आघाडीवर धाडलेले दिसते. महाराजांनी आदिलशाही मुलकावर स्वारी केली होती. त्यात संभाजीने भाग घेतला होता. त्याचे वर्णन जॉर्न फ्रायरने केले आहे. हा पेशाने डॉक्टर होता. तो 1673 साली हिंदुस्थानात आला. सुरत मुंबई जुन्नर येथे फिरल्यानंतर तो मुंबई कारभार मार्गे 1675 गोव्याला गेला. 1676 साली तो वेंगुर्ल्याला होता आणि कारवार गोकर्ण भागात प्रवास करीत होता. तो लिहितो, मध्यंतरीच्या काळात आदिलशाहीतील सरदारांच्या बेबनावाचा फायदा घेऊन मन मानेल तिकडे शिवाजीराजे सैन्य दौड करीत आहे. त्यांच्या सैन्यातील संभाजीच्या नेतृत्वाखालील तुकडी थेट गोवळकोंडा राज्यातील भागानगरपर्यंत गेली आणि दुसरी तुकडी गोव्याजवळील फोंड्याच्या कोटवर चालून गेलेली दिसते. शिवाजीराजांच्या मुलाने भागानगरमधील काही भाग लुटला व शहरात जाळपोळ केली. तोच बहिलोल खान आडवा आल्यामुळे त्याला चुकीत दुसऱ्याच रस्त्याने परत फिरला. वाटेत संभाजीने हुबळी, रायबाग आणि इतर बाजारपेठावर छापे घालून त्या लुटल्या. ही माहिती डॉक्टर फ्रायरने 1678 ऑक्टोबरच्या पत्रात दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी 1675च्या एप्रिल महिन्यात फोंड्याचा वेढा चालू केला. त्याचवेळी त्यांनी आदिलशाही हद्दीतील यादगीर व गोवळकोंड्याच्या हद्दीतील भागानगरजवळची 2 मोठे शहरे लुटली आणि येथून पुष्कळ संपत्ती व सावकार फोंड्याला शिवाजीपाशी नेले. या सैन्याचे नेतृत्वही संभाजीनेच केलेले दिसते. इंग्रज वखारवाल्यांनी संभाजीच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी फ्रायने तो केलेला आहे. यावेळी 1675च्या एप्रिल महिन्यात बहिलोल खान या भागात चालून आला. तो शिवाजीने त्याला लाच दिल्यामुळे मिरजेत थबकला होता. फोंड्याच्या वेढ्यात महाराजांना मदत करण्यासाठी संभाजी येथे गेला असावा. फोंडा घेतल्यानंतर त्याच्या आसपासच्या गावासंबंधी वाद निघाल्यामुळे संभाजी आणि गोवेकर पोर्तुगीज यांच्यात लढाई झाली. त्यात संभाजीला माघार घ्यावी लागली होती. ज्या पत्रात या लढाईची बातमी दिलेली होती त्यातच शिवाजी मेला आणि संभाजी गादीवर आला अशा असल्याचे म्हटले होते. परंतु बातमी विश्वासार्ह नव्हती. यावरून महाराजांच्या गोव्यातील राजकारणात संभाजी चांगली मदत होत होती असे म्हटले असून राहत नाही. फोंडा किल्ला घेतल्यावर त्याच्या खाली येणारी 60 गावे सोडून देण्यास संभाजीने गोवेकर पोर्तुगीजांना कळविले होते. महाराजांनी इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यानंतर त्यांच्या भरपाईबद्दल शिवाजी व इंग्रज यांच्यामध्ये बरेच दिवस वाटाघाटी चालू होत्या. 1677च्या सुरुवातीत इंग्रजांनी राजापूरची वखार बंद करून तेथील लोकांना सुरतकरांनी परत बोलविले होते. हे कळताच शिवाजीने इंग्रजांच्या तक्रारी मिटवण्याकरता आणि त्यांनी राजापूर सोडू नये म्हणून संभाजीला इंग्रजांकडे पाठवले होते आणि यापुढे सर्व काही न्यायाने आणि नियमितपणे देण्याचे आश्वासन दिले होते. संभाजींचा काही ना काही कारणाने इंग्रजांशी संबंध आलेला होता. त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची संधी त्याला मिळाली होती. सुरतकर इंग्रजांचे त्याच्याविषयी चांगले मत झाले होते. शिवाजी आणि संभाजी त्यांच्या वखारीची लूट करणार नाहीत असे त्यांना वाटत होते. सुरतकर दिनांक 10/1/1677च्या पत्रात मुंबईकरांना लिहितात, शिवाजीच्या फरमानाची मात्र तितकी खात्री वाटत नाही हे आमच्या ध्यानात आले आहे. परंतु त्याची भरभराट होऊन त्याचे राज्य वाढत आहे. त्यामुळे आपल्याच राज्यात तो आमची लूट करील अशी शंका घेवत नाही. त्याच्या मरणानंतरही काळजी करण्याचे कारण दिसत नाही, कारण त्याच्या मुलाला मुकुट प्राप्त झाला असून तो बराच समंजस दिसतो. 1671 साली संभाजीला कारभार सांगितले असून ते 1677च्या जानेवारीमध्ये तो इंग्रजांकडे
कामासाठी जाईपर्यंत संभाजीच्या युद्धाच्या आघाडीवरील हालचालीत किंवा राज्यकारभारातील कामकाजात त्याने कुठेही गैरवर्तन किंवा गैरकारभार केलेला दिसत नाही. त्याच्यावर सोपलेली कामगिरी तो व्यवस्थितरित्या पार पाडतानाच दिसतो. इतके सगळं सुरळीत चालू असूनही युवराज संभाजीच्या आयुष्यात असे काय घडले असेल की ज्यामुळे या कर्तृत्वान राजपुत्राच्या मनात अचानकपणे शत्रूला जाऊन मिळावे असे विचार आले असतील. 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर घरातील वातावरणात काही धुसफूस, काही असूया, काही स्वार्थ त्याच्या युवराज पदाबद्दल हेवा तर उत्पन्न झाला नसेल ना. गृहकला 1670 सालापर्यंत सर्व भोसले घराण्यात संभाजी हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे इतर सावत्र मातांना मुलगा होईपर्यंत तरी संभाजी सर्वांचाच लाडका असणे अगदी स्वाभाविक आहे. तोपर्यंत शिवाजी आणि संभाजी या पितापुत्रांचे संबंध बिघडण्याचे काही कारण नव्हते आणि ते कुठल्याही प्रकारे बिघडले होते असेही दिसत नाही. दिनांक 24 फेब्रुवारी 1670 या दिवशी सोयराबाईला मुलगा झाला. शिवाजी महाराजांना दुसरा पुत्र प्राप्त झाला. राज्याभिषेकाच्या वेळी संभाजी 17 वर्षांचा झालेला होता, तेव्हा राजाराम केवळ 4 वर्षांचा होता. 1674 म्हणजेच राज्याभिषेकाचा सोहळा पार पडेपर्यंत महाराजांच्या मातोश्री जिजाबाई साहेब जिवंत होत्या. शिवाजी महाराजांच्या अनेक बायकांवर म्हणजे त्यांच्या सुनांवर त्यांचा वचक असणे आणि घरातील सर्वच कारभारावर त्यांचे छत्र असणे साहजिक होते. तोपर्यंत कोणाच्या मनात काही आले तरी त्याला वाचा फुटणे, कोणत्याही प्रकारचा गृहकलह निर्माण होण्याचे शक्यच नव्हते आणि तसा काही कलह होता असे दिसत नाही. परंतु राज्याभिषेकानंतर थोड्याच दिवसात जिजाबाईसारखे कर्तृत्ववान आणि राजापासून ते सुनांपर्यंत सर्वांवर आपल्या अस्तित्वाने, व्यक्तिमत्वाने, अधिकाराने वचक ठेवणारी राजमाता दिनांक 17 जून 1674 रोजी निधन पावली. हे वडीलधारे छत्र नाहीसे झाल्यावर शिवाजी महाराजांच्या बायकांवरील धाक आणि त्यांना एकत्र बांधणारा दुवा तुटणे साहजिकच होते. महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत गादीच्या वारसा हक्काबद्दल प्रश्न निर्माण होण्याचा संभवच नव्हता. त्यानंतरच या प्रश्नाने डोकेवर काढले. राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईला पटराणीचा मान मिळाला असला तरी तिचा मुलगा राजाराम याला युवराजपद न मिळाला. तो मान संभाजीकडे आला. इंग्रज वकिलानेही महाराजांबद्दल युवराजाला आहेर केला. संभाजीला सिंहासनाच्या पायरीवर बसवण्यात आले तेव्हाच संभाजीचा वारसा हक्क एका अर्थाने मान्य झाल्यासारखाच होता. असा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही याचा अर्थ त्याच्यापुढे चालून येणारा वारसा हक्क राजारामाला मिळणार नाही असे मनात येऊन सोयराबाईला दुःख झाले असेल तर ते सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाला आणि त्यातल्या त्यात स्त्री स्वभावाला धरून स्वाभाविकच वाटते. स्वतःच्या मुलाविषयी प्रेम वाटण्यापासून ते दुसऱ्याच्या मुलाला आणि त्यातल्या त्या सावत्र मुलाचा द्वेष वाढणे हा मातेचा निसर्गदत्त स्वभाव आहे असे म्हणावयास हरकत नाही. काही अपवाद सर्व नियमांना असतात तसे या बाबतीतही असणे संभवनीय मानले तरी राजमाता होण्याचा संभव समोर दिसत असताना स्त्री सुलभ स्वभाव उफाळून वर आला तर नवल काय. शिवाजी, सोयराबाई आणि संभाजी यांच्यातील गृहकलाचा उल्लेख अनुपुराणात आणि बकरीत केलेला आहे. हे वर्णन मनुष्य स्वभावाला धरून आहे. शिवाजी महाराज 1674 ते 75च्या सुमारास स्वतःच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोचलेले असताना त्यांना गृहकलहाने बेजार केले होते. राजारामाला गादी मिळावी म्हणून सोयराबाईने महाराजांजवळ हट्ट सुरू केला असे शिवदिग्विजय बकरीत आणि अनुपुराणात म्हटले आहे. जिजाबाई निधन पावल्यावर सोयराबाईने राजारामाला गादी मिळवण्यासंबंधी बोलणे केले असे शिवदिग्विजय बकरीत आहे. तर हा प्रसंग महाराज कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यापूर्वी अनुपुराणात रंगविलेला आहे. दोन्ही काळ साधारणपणे एकच आहे. शिवदिग्विजय बकरकार लिहितात ते छत्र विच्छिन्न झाल्यामुळे उदास वृत्तीने बहुतेकांनी रंजने केली. श्रीमंत सौभाग्यवती वज्रसुडे मंडित सौ सोयराबाई साहेब राजाराम साहेबांची मातोश्री आहेत. आजपर्यंत थोरल्या बाईंनी मनोरंजन करून स्थितींनीच मुजरा केला. आता महाराज देहावारी न राहत विरागी दिसतात. सोयराबाई साहेब यांनी कारभारी अनुकूल जाणून महाराज व्रतस्थ होते, महालात जात नव्हते. ते दिवशी महाराज निजले. त्यांच्याजवळ येऊन बाईसाहेब आल्यात, आपल्याला बोलवितात म्हणून सुचविले. त्यास महाराजांस एक दिवशी बाई विचारू लागले की ज्येष्ठ पुत्र दौलतीचे अधिकारी आहेत, त्यांचे व पदरच्या मनुष्यांचे बनत नाही. माझा मूल लहान आहे, याचवरी सरकारचा लोभ आहे. त्यास संस्थान त्याला अधिकार द्यावायचा किंवा वडिलाकडे सोपवायचा हे सांगावे. हे सोयराबाचे उद्गार ऐकताच आपण वैभव भोगावे हे तुमच्या मानत नाही, तुमच्याजवळ याच्यापुढे येऊ नये असे म्हणून महाराज निघून गेले. त्यामुळे आपल्या मुलाला अधिकार असावा, संभाजी नसावा हे तिच्या मनात आले आणि वरवर ती त्यांच्यासमोर गोड वागली तरी महाराज मरतील तर बरे असे निखालसपणे तिला वाटू लागले. त्यामुळे धूर्त राजांनी रामदास स्वामींजवळ दुःख व्यक्त केले. बखरकाराच्या म्हणण्याप्रमाणे स्वामींनी महाराजांची समजूत घातली. सोयराबाई स्वार्थासाठी कोणतेही कृत्य करावयास कमी करणार नाही म्हणून हस्ताक्षर पाहून करणे तरी करावे, स्वदस्तूर असेल ते मान्य करावे.
चिन्हावरही जाऊ नये असे शिवाजीने बाळाजी आवजीकडून सर्व किल्ल्यांवर कळविले. अनुपुराणात या बखरीसारखाच मजकूर आहे. 1678 ते 80 सालात भोसले घराण्यात गृहकलय कसा निर्माण झाला होता यासंबंधी कागदपत्रे उपलब्ध नसली त्याचे वर्णन काव्यात सापडते. परमानंद काव्यम या काव्याचे प्रकाशित काव्य शिवभारत फार कवी परमानंद यांचेच आहे असे रियासतकार सरदेसाई समजतात. परंतु ते काव्य परमानंद कवीचा मुलगा देवदत्त आणि नातू गोविंद यांनी लिहिलेले आहे. काव्य म्हटले की त्यात स्तुतिपाठ, अलंकारिक व अतिशयोक्तिपूर्ण वर्णने बरीच असतात आणि 100 नंबरी सत्य येणे कठीणच असते. परंतु काव्यात समकालीन व्यक्तींनी ऐकलेल्याच नव्हे तर पाहिलेल्या घडामोडींचे वर्णने असल्यामुळे त्यात सत्याचा थोडाफार अंश आहे. देवदत्त आणि त्याचा मुलगा दोघेही छत्रपतीच्या राजधानीत वावरत होते. या काव्यात शहाजी, शिवाजी आणि संभाजी यांची राजकीय क्षेत्रातील कामगिरी वर्णिलेली आहे. यात कवीचा संभाजीविषयीचा जिव्हाळा, त्यांच्या हर्षामयीचा खोचा, शाक्तपंथाची श्रेष्ठता, संभाजीने तो पंथ स्वीकारल्यामुळे त्याला इतरांना अशक्य वाटत असलेली महाराष्ट्र राज्याची व्याप्ती आणि त्यासाठी आवश्यक असलेले शिवाजीचे अकालमरण या गोष्टींची पद्धतशीर माहिती दिलेली आहे. या काव्याची 3 पाने शहाजी, 4 पाने शिवाजी आणि बाकीची संभाजीच्या वर्णनाने व्यापलेली आहे. हे काव्य शहजादा अकबर याचे इराणला प्रयाण होईपर्यंतचे आहे. संभाजीच्या आयुष्यातील शेवटच्या 2 वर्षातील वर्णन या काव्यात नाही. सोयराबाई आणि संभाजी यांच्यातील सापत्नभाव, शाक्तपंथाचा गुरु, छंदोगाम्यत्य, मंत्री कवी कलश असून त्यानेच संभाजीला पूर्वजन्माचा वृत्तांत सांगून त्याला शाक्तपंथाची कलशाभिषेक कारवायास प्रवृत्त केले इत्यादी वर्णन केले आहे. संभाजी सर्वगुणसंपन्न, निर्दोष, सरळ, उदार, शिवाजीच्या राज्यावर येण्यास लायक असा राजा आहे असे काव्यात वर्णन आहे. सोयराबाई कलीची दूत, राक्षसी वृत्तीची व स्वार्थी दाखविले आहे. लेखक समकालीन असल्यामुळे इतरत्र न आलेले काही खरे ऐतिहासिक प्रसंग यात आहेत. काव्यात 100 नंबरी समकालीन असल्यामुळे इतरत्र न आलेले काही खरे ऐतिहासिक प्रसंग यात आहेत. काव्यात 100 नंबरी सत्य येणे कठीणच असते. अतिशयोक्ती आणि कल्पना असलेले भाग वगळून इतर पुराव्याच्या अभावी जे संभवनीय व ऐतिहासिक पुरावे दृष्टीने शक्य कोटीतले वाटते तेवढाच भाग येथे घेतलेला आहे. हे काव्य उपलब्ध होईपर्यंत संभाजी आणि त्याचे सहकारी त्यांची बाजू समजण्यास काही मार्गच नव्हता. या काव्यावरून सोयराबाईच्या विरुद्ध पक्षाची संभवनीय बाजू कळू शकते. केवळ त्यामुळेच हे काव्य विचारात घेणे प्राप्त आहे. 1676 ते 1680 या 4 वर्षांच्या काळापुरता या काव्याच्या आधाराने इतिहास जुळवण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. महाराजांच्या निधनानंतर सोयराबाईची स्थिती कैकेयीसारखी होऊन ती राजारामाचा हक्क गादीवर प्रस्थापित करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करीत होती. इतिहासापुरती कैकेयीची उपमा सोडून फक्त मान्य करण्यासाठी घटना येथे विचारात घेतली आहे. संभाजी आणि राजाराम यांना एकत्र ठेवू नये. राजाराम दुर्बल असल्यामुळे तिला वाटणारी त्याची काळजी व संभाजी तिची पर्वा करीत नसल्याचे सोयराबाईंनी शिवाजीला सांगितले. हे सोयराबाईचे म्हणणे महाराजांना पटले नाही. म्हणून ते म्हणतात, माझी धर्मपत्नी पूर्वजन्मीची सखी शंभूला जन्म देऊन नाहीशी झाली. तिचा मुलगा ज्येष्ठ आणि शिकलेला आहे. मी आणि इतर लोकांनी त्याचा अपमान करू नये अशी माझी इच्छा आहे. संभाजी प्रतापी आणि स्वतःच्या बुद्धीने चालणार असल्याने ते मंत्र्यांना सहन होत नाही. महाराजांना सोयराबाईंचे म्हणणे गैर वाटले तरीही ते तिला म्हणतात, जर तुला या दोघांचे एकत्र राहणे रुचत नसेल तर आपण संभाजीला दुसरीकडे पाठवू. यावर शिवाजी महाराजांनी मिळवलेले राज्य राजारामाला द्यावे आणि संभाजीला दुसरे निर्माण करावे असे सोयराबाईंनी सुचवले. अशी चर्चा घरात चालू असताना शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीवर जाण्याचे ठरवले. निघण्यापूर्वी त्यांनी सभा भरविली. ते सिंहासनावर बसलेले असताना संभाजी तिथे गेला. त्याने वडिलांच्या पायावर डोके ठेवले. महाराजांनी संभाजीला जवळ बसण्याचा आग्रह केला. राजनीतीचा अभ्यास केलेला सुशिक्षित संभाजी विनयामुळे त्यांच्याजवळ बसला नाही. महाराज संभाजीला म्हणतात, आपल्याला मिळालेल्या राज्यावर मुलाने राज्य केले तर लोक त्याला मान देत नाहीत. मुलगा विद्वान आहे की नाही हे तो जवळ राहिला असता कळत नाही. मलासुद्धा शहाजीने पुण्यास ठेवले. उतार वयामुळे मला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे. तरी हे राज्य मी तुला देतो. राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही. त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेल, म्हणजे तुम्हा दोघांना स्वतंत्रपणे राज्य करता येईल. राजाराम लहान आहे, तो मला प्रिय आहे. तो स्वतः राज्य भोगावयास मागत नाही. तुझे गुण मोठे आहेत. पृथ्वी मी तुझ्या ताब्यात देण्यास तयार आहे. खरे म्हणजे राज्य एकाचेच होऊ शकते. जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणी होऊ शकत नाही. हे राज्य कोणातरी एकालाच दिले पाहिजे. मी दुसरे राज्य जिंकून येईपर्यंत तू रायगडला सोयराबाईच्या सहवासात न राहता शृंगारपूरला राहून प्रभावळी सुभ्याचा कारभार पहा. संभाजी यावर म्हणतो, आमचे दैव हेच आमच्या सुखदुःखाचे कारण आहे. त्याला आईबाप कोणी जबाबदार नाहीत. तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही. तुम्ही येथेच राहा. तुम्ही असलात म्हणजे बरे.
वाटण्याची कल्पना चूकच आहे, व्यवहाराला धरून नाही. बापाजवळ मी राज्य मागणारा पुत्रच नव्हे. सोयराबाईला संभाजी रायगडावर राहावयास नको होता असे या संवादावरून स्पष्ट दिसते. तिने स्पष्टपणेच माझ्या मुलाला राज्य द्या, संभाजीची दुसरीकडे व्यवस्था करा असे म्हटल्याचे बखर आणि काव्य सांगते. त्यावरून संभाजीला सावत्र आईपासून त्रास होत असावा हे स्पष्ट दिसते. आपल्या दानपत्रात संभाजीने स्पष्टपणे म्हटले आहे की सावत्र आईच्या रागामुळे वडिलांनी मला वाईट वागणूक दिली तरी मी रामचंद्राप्रमाणे वागतो. संभाजीला राज्य मिळू नये म्हणून त्याच्याविषयी अफवा उठवून सोयराबाईने लोकांचे मन कलुषित केल्याचा संभव वाटतो. 1671 ते 1675पर्यंत त्यांच्या गैरवर्तणुकीचा ओझरताही उल्लेख कोठे आढळत नाही. शिवाजीच्या एका मुख्य ब्राह्मणाच्या मुलीशी संभाजीने व्यभिचार केला. तिला भेटण्यासाठी रात्री गडाखाली जाण्याचे त्याने न सोडल्यास त्याला कडेलोट करण्याचा हुकूम शिवाजीने दिल्याचे ऐकून संभाजीने त्याला विषप्रयोग केला असे कित्येक लोक बोलतात. सिद्धी संबूळकडून शिवाजी मेल्याचे कळले, निश्चित बातमी कळत नाही असे पत्र मुंबईकरांनी सुरतेला पाठविले असले तरी अशा प्रकारच्या बातम्या सोयराबाईने पसरवलेल्या असणारच संभव जास्त वाटतो. या पत्रात संभाजीने शिवाजीला विषप्रयोग केल्याचे लोक बोलतात असे म्हटले आहे. याच्या उलट सोयराबाईने विषप्रयोग केल्यामुळे शिवाजी महाराज निधन पावले असे बखरीत लिहिलेले आहे. 1677 साली संभाजीला कारभार सोपविल्यावर करवीर प्रांत, राजापूर, विशाळगड, रांगणा, बावडा किल्ल्यांचा सुद्धा देखरेख पाहणे, चौकशी करणे इत्यादी कामे शिवाजी महाराजांनी संभाजीवर सोपवली होती. परंतु घालमेल करणे वगैरे कम जास्तीच्या नेमणुका करणे ही कामे महाराजांच्या आज्ञेशिवाय करू नये असे त्याला सांगण्यात आले होते. शृंगापुरामध्ये दिनांक 6/10/1676 शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवर निघाले. सावत्र आईच्या सहवासात संभाजीला ठेवणे त्यांना इष्ट वाटत नव्हते. आपल्या गैरहजेरीत सोयराबाई आणि संभाजी यांच्या तंटा होऊ नये म्हणून महाराजांनी संभाजीला शृंगारपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला असावा. परमानंद काव्याशिवाय संभाजीला शृंगापूरला का ठेवले याची माहिती इतरत्र मिळत नाही. कर्नाटकच्या स्वारीवर निघताना संभाजी महाराजांबरोबर होता. दिनांक 21/10/1677 रोजी संभाजी शृंगापूरला जाऊन राहिले. महाराजांनी विश्वनाथ नावाच्या आपल्या विश्वासू माणसाला संभाजीबरोबर पाठविले होते. शृंगारपुरात संभाजी वेळ कसा घालवित असे याची माहिती अनुपुराणात मिळते. संभाजी रोज व्यायाम करीत असे. त्याला व्यायामाची आणि मल्लखांबाची आवड होती असे दिसते. रायगडावर एक लोहस्तंभ आहे, त्याला संभाजीचा मल्लखांब म्हणतात. शृंगारपूरच्या दुर्गम प्रदेशात त्याने धनुर्विद्येचा अभ्यास केला. त्याने तेथे अष्टादश पुराणे क्रमाने ऐकली. त्याने कामंदकीचा व इतिहासाचा अभ्यास केला. येथेच त्याने बुधभूषण हा ग्रंथ लिहिला असावा. तो लोकांशी मृदूपणाने वागत असे. जे लोक त्याचा आश्रय मागत त्यांना तो आश्रय देत असे. शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी त्रास दिलेली प्रजा शृंगारपूरला संभाजीकडे जात असे. संभाजी त्यांना आधार व दिलासा देत असे. तेथे संभाजीचा चांगला जम बसलेला सोयराबाईंनी त्याच्या सहाय्यकांना बघवेना म्हणून त्यांनी संभाजीला त्रास देण्यास सुरुवात केली. परंतु संभाजी खंबीर असल्यामुळे त्यांचे काही चालले नाही. शृंगारपुरात संभाजीने कालीची उपासना सुरू केली. त्याचे परमानंद काव्यात विस्तृत वर्णन आहे. बंगालमधून शाक्तपंथाचा शिवयोगी महाराष्ट्रात संभाजीच्या येथे शृंगारपुरास राहिला होता. ज्या परिसरात संभाजी राहत होता तो कराडे ब्राह्मणांच्या वस्तीचा भाग होता. याचवेळी त्यांच्या शाक्त मार्गात प्रवीण असे लोक निर्माण झालेले दिसतात. राज्यावर आल्यानंतरची संभाजीची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्या पत्रात या उपासनेबद्दल किंवा शिवयोग्याबद्दल काही उल्लेख आढळत नाही. संभाजीने कालीची उपासना सुरू केल्यामुळे शके 1600 पौष शुद्ध 11 म्हणजेच दिनांक 21/3/1668 रोजी कलशाभिषेक करून घेतला. यासंबंधी अधिक माहिती धार्मिक धोरणात दिलेली आहे. संभाजी शृंगारपूरला गेला तेव्हा त्याच्याबरोबर येसूबाई, दुर्गाबाई व त्याची एक बहीण जाधवांकडील असावी ही मंडळी होती. याच वास्तव्यात संभाजी आणि येसूबाई यांना भवानीबाई नावाची मुलगी झाली. या घडामोडी चालू असताना मुघलांचा सुभेदार दिलेर खान दक्षिणेत आला होता. शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर गेल्याची संधी साधून त्याने संभाजीला आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला. संभाजीकडे दूताकरवी एक पत्र पाठविले. औरंगजेबाला सह्याद्री जिंकायचं आहे, त्यासाठी तो तुझी अपेक्षा करतो आहे. तुझ्याशी संधी करण्याची त्याची इच्छा आहे. तू आमच्याकडे यावेस म्हणून औरंगजेबाने तुझ्यासाठी सैन्य, संपत्ती व पत्र दिले आहे. तू शृंगारपूरला स्वस्त कसा बसला आहेस. औरंगजेब येण्यापूर्वी तू आणि मी सह्याद्री जिंकू. या पत्राला संभाजीने उत्तर पाठवले. त्यात तो लिहितो, हा देश माझ्या हातात टाकून वडील दूर गेले आहेत. तो देश मला तुझ्या हातात देवत नाही. माझ्या पराक्रमाने मी नवीन मुलूक जिंकून औरंगजेबाचे समाधान करू शकेन. अशा तऱ्हेचा गुप्त पत्रव्यवहार संभाजी व दिलेर खान यांच्यात चालू होता. यावरून वडिलांनी टाकलेली जबाबदारी सोडून संभाजी दिलेर खानाकडे जावयास तयार नव्हता असे दिसते. 1678 सालच्या एप्रिल-मे महिन्यात
शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरून परत आले. मोरोपंत पेशवे आणि इतर मंत्र्यांबरोबर झालेल्या वाटणीसंबंधीच्या चर्चेत महाराज म्हणतात, मी नवीन राज्य जिंकले आहे, आता पुढे काय करावे? ज्येष्ठ मुलाला राज्याचा मोठा भाग द्यावा, लहानाला लहान भाग द्यावा, असा सर्वसामान्य नियम आहे. राजाराम लहान असल्याने त्याला लांब ठेवणे योग्य वाटत नाही. त्यामुळे मी जिंकलेल्या लांबच्या प्रदेशात संभाजीला पाठवावे. याला तुमची संमती असेल तर ते मी करीन. शिवाजी महाराजांच्या मनात असे विभाजन आले असेल का? दूरच्या कर्नाटकात संभाजीसारखा बाणेदार व शूर अधिपती हवा असे तर महाराजांच्या मनात आले नसेल का? त्यावर मोरोपंत म्हणतात, रायगड आणि महाराष्ट्राची इच्छा संभाजी करीत आहे. महाराजांचा मुलगा म्हणून आम्ही त्याला मान देतो. नमस्कार करावयास गेलो तर तो आमचा उपवास करतो. मोरोपंतांनी संभाजीच्या कागाळ्या महाराजांच्या कानावर घातल्या. कराच्या बाबतीत संभाजी प्रजेला सूट देत असल्याने राज्याच्या महसुलात तूट पडते आहे. एवढेच नव्हे तर मोरोपंतांच्या कानावर आलेली पण संभाजीने गुप्त ठेवलेली त्याची मुघलांची गट्टी त्याने महाराजांच्या कानावर घातली. आदिप दिलेंद्र आपला शत्रू, त्यात संभाजी त्याला मिळाला तर आपली स्थिती काय होईल? संभाजी 600 आहे, तो यवनाकडे जात आहे, अजूनही काही घडले नाही, तोपर्यंत आपण काही हालचाल केली पाहिजे असे मोरोपंत म्हणताच महाराज अत्यंत दुःखी झाले. अश्रू ढाळीत लेखणी हातात घेऊन त्यांनी संभाजीला आदेश दिला की प्रजेला अभय देऊन कर वसुलीत प्रतिबंध करतोस, मंत्र्यांचा अपमान करतोस, तरी तू शृंगारपूर सोडून सज्जनगडला जा. शिवदिग्विजय बखरकार याच प्रकरणात संभाजी रामदासांजवळ काही शिकला नाही म्हणून म्हणतात. ते खरे असते तर महाराजांनी त्याला पुन्हा सज्जनगडला पाठविला असता असे वाटत नाही. शृंगारपूरपेक्षा सज्जनगडावर संभाजी चांगल्या देखरेखीखाली राहील असे त्यांना वाटले तर नसेल ना? महाराजांच्या आज्ञेनुसार संभाजी दिनांक 3/11/1678 पूर्वी केव्हा तरी सज्जनगडला गेला. देवस्थाने, मठ, मशिदी अशा अनेक गावी जमिनी दिल्या जात, त्यात पडजमिनीही इनाम देत, त्या पुन्हा लागवडीस आणाव्या असा हेतू असे. सातारा जिल्ह्यातील निम गावातील सदानंद गोसावी याच्या मठाला मिळालेल्या अशा जमिनीपैकी खुद्द निंब येथील अर्धा चाऊर जमीन 1674 ते 75 ही 2 वर्षे पडत राहिली. दोन्ही वर्ष कीर्तीच्या प्रश्नावर पुढे वर्षी सनद होईल असे सांगण्यात आले, तरी गोसाव्याने ती वहितीला आणली नाही. त्यामुळे इनाम मना करण्यात आला. म्हणून त्याने कनिष्ठांकडे हुकूम आणवण्यासाठी संभाजीकडे तक्रार केली आणि इनाम पुन्हा चालू करावा अशी विनंती केली. ही विनंती बहुधा संभाजी सज्जनगडला आल्यानंतर केली असावी. त्यावर दिनांक 3/11/1678 रोजी संभाजीने अण्णाजी दत्तोला लिहिले, सदानंद गोसावी याचा इनाम सांप्रत मना केला आहे, चालता केला पाहिजे म्हणतो. हा मामला आम्हास दखल नाही, तुम्हास कळेल ते पारिपत्य केले पाहिजे. या पत्रावरून इनाम जमिनीचे हे प्रकरण माहीत नसल्यामुळे संभाजीने या विषयात स्वतः काही निर्णय न करता अण्णाजी दत्तोलाच पारिपत्य करावयास सांगितलेले दिसते. अनुपुराणात मंत्र्यांनी जो आरोप केलेला आहे त्याप्रकारे संभाजी प्रजेला वाटेल तशी सूट देत असेल असे वाटत नाही. परंतु ज्या अर्थी लोक तक्रारी घेऊन संभाजीकडे जात त्या अर्थी प्रजेचा त्याच्यावर विश्वास किती होता याचा अंदाज करता येतो. या पत्राचा जो काळ आहे त्या सुमारास मुघलांकडे जावयाचा संभाजीचा विचार ठरलेला असेल किंवा नाही ते मात्र कळू शकलेलं नाही. या पत्रावरून इतकाच बोध होतो की संभाजी आपले कर्तव्य पार पाडताना काही गैर करत नसावा. प्रस्तुत पत्रानंतर एकाच महिन्याने म्हणजे 3/12/1678 रोजी संभाजी शिवाजीराजे याच पारखे होऊन परळी गडावरून पळून मोगलाई दिलेर खानाकडे गेले. संभाजी दिलेर खानाकडे जाणार आहे याची कल्पना शिवाजी आणि त्याच्या मंत्र्यांना होती असे अनुपुराणात दिसते. त्यांनी आणि स्वतः शिवाजीराजेंनी संभाजीला या कृत्यापासून परावृत्त करावयाचा काही प्रयत्न केला किंवा नाही हे मात्र कळत नाही. महाराज एप्रिल-मेमध्ये कर्नाटकातून परत आले आणि संभाजी डिसेंबरमध्ये पळाला. या 6 महिन्यात पितापुत्रांची गाठभेट झालेली होती किंवा नाही याचाही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही. या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा परमानंद काव्यात काहीच उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटते. शिवाजी महाराज या बाबतीत मंत्र्यांवर अवलंबून राहिले असतील असे त्यांच्या जीवनाचा विचार करता मान्य करवत नाही. त्यांनी स्वतः काही हालचाल करून काही पाळत ठेवलेली असेल का या सर्वच विषयात इतिहास आज तरी अंधारात आहे आणि त्या अंधारात चाच पडत क्वचित ठेचकाळत इतिहासकारांना जावे लागते आहे हे खरे. आणि ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या राजकीय जीवनात जगाला थक्क करून सोडणारे यश मिळवले त्या प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या पित्याला आपल्या मुलाला प्रतिबंध करता आला नाही याचे आश्चर्य वाटले असून राहत नाही. मंत्र्यांच्या मतावर विश्वास टाकून संभाजीला कळविण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा प्रयत्न करूनही संभाजीने वडिलांचे ऐकले नसेल. राजाचा युवराज शत्रुपक्षाला मिळणे ही काही दुर्लक्ष करण्यासारखी किरकोळ गोष्ट नाही. त्यामुळे महाराजांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असेल हेही खरे वाटत नाही. विचारी मनाला पटत नाही. शिवाजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे संभाजी शृंगारपूरहून सज्जनगडला गेलेला दिसतो. त्याला रायगड किंवा पन्हाळा येथे भेटून परळीला जावयास सांगितले
की दोघांची भेट न होताच त्याला तसा हुकूम देण्यात आला. तो मुघलांकडे पळून जाण्याच्या विचारात आहे, तेव्हा त्याला समर्थांकडे पाठवून त्याला 4 उपदेशाचे शब्द सांगण्याचे महाराजांच्या मनात नसेल ना. सज्जनगडावर त्यावेळी रामदास स्वामी होते की नाही हे समजू शकत नाही. सज्जनगडावर स्वामींच्या समोर संभाजीला भेटून आपल्या स्वराज्याच्या वाटण्याचे निर्णय त्याला सांगवायचे तर राजांच्या मनात नसेल ना. या गृहकलात समर्थांचे मत तर त्यांना आजमावायचे नसेल ना. काहीच कागदपत्र उपलब्ध नसल्याने असे अनेक प्रश्न मनात गर्दी करतात. संभाजी मुघलांकडे जाण्याच्या विचारात आहे हे कळल्यावरही ज्या अर्थी त्याला सज्जनगडावर पाठवण्यात आले त्या अर्थी त्याच्या मागे शिवाजी महाराजांचा काहीतरी हेतू असावा हे निश्चित. रामदास स्वामींसमोर पितापुत्रांची कलुषित झालेली मने साफ करण्याचा, सावत्रपणाचा, गृहकलहाचा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी सज्जनगड हे स्थळ निवडले नसेल ना. हे सगळे विचार मनात येत असले तरी सज्जनगडावर संताजी अटकेत होता असे भीमसेन सक्सेना म्हणतो, परंतु त्यासंबंधी तसा उल्लेख इतरत्र आढळत नाही. सज्जनगडावरून पलायन. सज्जनगडावरील अधिकाऱ्याला सांगून संभाजी साताऱ्याजवळच्या 5 मैलांवर असलेल्या माहुलीच्या कृष्णा वेण्णा नदीच्या पवित्र संगमावर स्नान करावयास निघाला. त्याने सुभेदाराला सांगितले, आज मोठी पर्वणी आहे म्हणून मी माहुली क्षेत्र स्नानार्थ जात आहे. आपल्याबरोबर थोडेसे लोक घेऊन घोड्यावर स्वार होऊन ते निघाले. संभाजीने माहुलीत आल्यावर तीर्थस्नान वगैरे करून विपुल दान धर्म केला. त्यांनी गडावरून बरोबर आणलेल्या माणसाला सांगितले, तुम्ही आता परत जा. किल्लेदाराला आणि महाराजांना कळवा की मी मुघल सेनेत निघालो आहे. मी दिलेराकडे जात आहे. सह्याद्रीला पिळण्यासाठी परत येईन. संभाजीने आपल्या अनुयांना सांगितले की जगायची इच्छा असेल तर माझा पाठलाग करू नका, परत जा. अशा रीतीने संभाजी स्वराज्यातून शत्रू पक्षाच्या गोटात सामील झाला. आपल्या आयुष्यात इतकी उलट उडी घेतात संभाजीच्या मनात काय विचार चालू असतील. रायगडला महाराजांनी न बोलविता परस्पर सज्जनगडावर पाठविले. यामुळे संभाजींच्या मनात काही शंका आली नसेल ना. त्याला आपल्या वडिलांचा आधार सुटला असे वाटून तो हतास्तर झाले नसेल ना. तो विजापूरकर किंवा गोळकोंडाकरांकडे न जाता मुघलांकडे का पळाला असेल. दिलेर खानच त्याने का निवडला असेल. वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून तो शिवाजीचा प्रतिनिधी बनून मुघलांचा मनसबदार झाला होता. त्याने औरंगजेबाचा दरबार पाहिला होता. मनसबदार म्हणून तो 1665, 66 आणि 1667 व 68 मध्ये मुघलांकडे गेला होता. ज्यावेळी शिवाजीराजे मुघलांशी तह करीत किंवा तहाची बोलणी करीत त्यावेळी संभाजीला बादशाही मनसबदार म्हणून धाडण्याचे ठरत असे. या पार्श्वभूमीवर तो कदाचित स्वतंत्रपणे मनसब किंवा जहागीर मिळवण्यास आणि स्वतंत्रपणे स्वतःचे कर्तृत्व दाखविण्याच्या विचाराने तर दिलेर खानाकडे गेला नसेल ना. शिवाजीराजे संभाजीला मुघलांकडे जाऊ देण्याच्या विचारापासून परावृत्त करू शकले नाहीत की त्याला अडवू शकले नाहीत. पण गंमत अशी, संभाजी स्वतः राज्यावर चालून आल्यानंतर राजाराम मुघलांकडे जहागिरीच्या आशेने निघालेला असता संभाजीने त्याला पकडून अटकेत ठेवले होते. संभाजी मुघलांना का मिळाला याची कारणे कागदपत्रात सापडतात. जेदेशा कावलीत सभासद बकरीत संभाजी रुसून मुघलांकडे गेला असे म्हटले आहे. सुरतकर लिहितात, पण सर्वात त्याची मनशांती अधिक ढवळविणारी जी गोष्ट घडली ती त्याचा ज्येष्ठ पुत्र त्याच्यावर नाखुश होऊन बादशाही सरदार दिलेर खान त्याच्याकडे पळून गेला. तो मुसलमान होऊन इच्छितो. याच अर्थाची माहिती फ्रान्सिस मार्टिन या फ्रेंच गव्हर्नरने दिली आहे. या 4ही उल्लेखात विशेष फरक नाही. सर्वांनी संभाजी वडिलांवर रागावून मुघलांना मिळाला असे म्हटले आहे. इंग्रजांनी संभाजी मुसलमान होऊ इच्छितो असे म्हटले असले तरी त्या विधानाला त्यांच्याजवळ काय आधार होता ते कळत नाही. त्या म्हणण्यास काहीच अर्थ दिसत नाही. याशिवाय बुसातीन उल सलातीन मध्ये संभाजी मुघलांकडे जाण्याचे अगदीच वेगळेच कारण दिले आहे. शिवाजी कित्येक कामाबद्दल संभाजीशी त्रासून कंटाळला होता. या दिवसात शहरनवीस याचे कन्येवर संभाजी फार आशक होता, म्हणजेच लुब्ध झाला होता. येणेकरून संभाजीविषयी शिवाचे मनात फारच वाकडेपणा येऊन शिवाशी अत्यंत त्रासला होता. शिवाजीने मनात आणले की संभाजीस हरेक बहाण्याने पकडून जीवे मारावा किंवा कैद करावा. संभाजी यांनी हा शिवाजीचा इरादा ओळखून संशयाकीत झाला आणि आपण दिलेर खानाकडे निघून यावे असा निश्चय केला आणि जातीने जाऊन पोचण्यापूर्वी आधी एक पत्र आम्ही आपल्याकडे येतो अशा मजकुराचे लिहून त्याने दिलेर खानाला पाठविले. त्यानंतर जातीनेही त्या पत्राचे लागोपाठच दिलेर खानाकडे निघाला. संभाजी आमचा आश्रय जोडण्याकरता इकडे येत आहे असे संतोषाचे वर्तमान दिलेर खानास कळताच संभाजी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करीत बसला. इतक्यात शिवास बातमी समजली की संभाजी आणि दिलेर खानाकडे निघून जाण्याचा निश्चय करून दिलेर खानाकडे गेला चालता झाला आहे. त्याने पुढे संभाजी प्रत्यक्ष दिलेर खानाकडे गेला असे नमूद केले. गैरवर्तणुकीमुळे शिवाजी महाराज शिक्षा करतील म्हणून संभाजी दिलेर खानाकडे गेला असे बुसातीन उल सलातीन प्रमाणे चिटणीस बकरीते लिहिले आहे. त्याने संभाजीच्या मुंजीनंतरचा म्हणजे 1675 नंतरचा प्रसंग दिला आहे. व्रतबंध करून युवराजाभिषेक करावयाचे मनात आणून व्रतबंध केला, परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची
कोणी एके दिवशी हळद कुंकू समारंभात शीतला गौरी या सर्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार. त्यात कोणी रूपवान स्त्री आली, तिला महालात नेऊन बलात्कार अविचार झाला हे वृत्त महाराजाचे समजले. ते समय बहुत तिरस्कार येऊन बोलिले, जे राज्याचे अधिकारी हे अगम्यागम श्रेष्ठ वर्णाचे ठाई झाले. सर्व प्रजा हे राज्याचे कुटुंब आप्त समान. हे पुत्र झाले तरी काय करावायचे, यांचा त्याग करीन, शिक्षा करीन असे आग्रह करून बोलले. ही बातमी संभाजी महाराज यास समजली. त्याचवरून 2 घोड्यांवर आपण व स्त्री ऐसे बसून 5-25 माणसे मावळे आपले खाजगीचे घेऊन रात्रीसच निघून 5 वाडा असता तेथून गेले. ते वेळेत दिलेर खान औरंगाबादेस होते. त्याचपाशी गेले. बहु सत्कार करून ठेवले. या प्रसंगाच्या चिटणीसाने दिलेला काळ आणि इंग्रजी पत्राची बातमीचा काळ एकच दिसतो. ही घटना खरी असेल तर संभाजीने फार मोठी चूक केली असेच म्हणावे लागेल. बोसातीन उस सलातीन आणि चिटणीसाने संभाजी शृंगारपूरहून सज्जनगडला गेले सांगितले नाही. या दोन्ही ठिकाणी संभाजी गेला असल्याचा प्रमाणभूत मानलेल्या जेदे शकावलीत उल्लेख आहे. सोयराबाईला संभाजीस गादी मिळू द्यावीची नव्हती. गादी मिळावी म्हणून राजारामाला चांगला ठरवून संभाजीला बदनाम करण्यासाठी सोयराबाईने त्याच्याबद्दल गैरवर्तणुकीचा आरोप पसरविला असावा असे वाटते. संभाजीने तरुण वयात एखाद्या तरुण व सुंदर मुलीवर नजर ठेवली असेल तर सोयराबाईने पाराचा कावळा करणे हे संभवनीय मानले पाहिजे. गादी मिळवण्यासाठी माणसे कोणत्या थराला जातात याची इतिहासात अनेक उदाहरणे सापडतात. उमाजी पंतांच्याद्वारे सोयराबाईने संभाजीला व्यसनाधीन बनवण्याची गोष्ट प्रभुरत्नमाला या ग्रंथात दिलेली आहे. प्रत्यक्षात सज्जनगडाहून संभाजी मुघलांना मिळाला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची बायको, त्याची एक बहीण होती असे फारसी बातमीपत्रात म्हटले आहे. सन 1682पर्यंत त्या दोघी अहमदनगरच्या किल्ल्यात होत्या. त्यांना सोडविण्यासाठी संभाजीच्या हुकुमाप्रमाणे मराठ्यांनी अहमदनगर किल्ल्यावर 2-3 वेळा हल्ले केले होते. त्यानंतर त्यांना दौलताबादला हलविले दिसते. संभाजी, येसूबाई आणि गिरजोजी यांनी दुर्गाबाईला सोडून आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले होते. 1716 सालातील यादव घराण्याच्या कागदपत्रात दुर्गाबाईला मातोश्री दुर्गाबाई असे म्हटलेले आढळते. संभाजीला शिवाजी महाराज त्याच्या चुकीबद्दल ठार मारणार होते असे बोसातीन उल सलातीन आणि चिटणीस बकरीत म्हटलेले असले तरी तो दिलेर खानाकडून परत आल्यानंतर महाराजांनी त्याला सामोपचाराने, प्रेमाने, घरोब्याने, आपुलकीने वागविल्याचे त्यांनी व्यंकोजीला आपल्या भावाला स्वतःच लिहिलेल्या पत्रात कळवले आहे. शिवाजीराजे आपल्या अनैतिक वर्तणुकीच्या बाबतीत इतके कडक होते की त्यांनी स्वतःच्या मुलाच्या असल्या अक्षम्य चुकीसाठी देहांत शासन करावयास मागे पुढे पाहिले नसते. या सर्व पुराव्यांचा विचार केल्यावर युवराज म्हणून तो कारभार करीत असताना संभाजीला रायगडावरील अधिकार नाकारण्यात आल्याने तो रागावला असावा. कदाचित त्याच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात येऊ लागल्यामुळे किंवा इतिहासाला अज्ञात असा कोणता तरी मोठा अन्याय त्याच्यावर झाल्यामुळे तो रागावून मुघलांना मिळाला असावा असे वाटते. संभाजीने 1680 साली एका ब्राह्मणाला दान दिले होते. त्या दानपत्रात तो म्हणतो, मंत्र्याच्या सांगण्यावरून मला राज्य दिले नव्हते. सावत्र आईच्या रागाने बापाने मला वाईट रीतीने वागविले तरी मी रामचंद्राप्रमाणे वागलो. अर्धकोटीचे राज्य व किलेकोट असलेले राज्य टाकून मी थोड्या घोड्यांसह सैन्याला मिळालो. राज्यावर आल्यावर संभाजीने स्वतः केलेल्या दानपत्रात हे लिहिलेले असल्यामुळे त्याच्यावर अधिक चर्चा करावयाचे कारणच उरत नाही. अर्थात कारणे काही का असेनात, संभाजी मुघलांना मिळाला ही त्याने आपल्या आयुष्यात एक घोडचूकच केली यात शंका नाही. त्याला राग आला असेल किंवा त्याच्यावर काही अन्याय होत असेल तरी त्याने शत्रुपक्षाला न मिळता कोणत्या तरी अन्य मार्गाने आपले गाऱ्हाणे व्यक्त कराव्यास हवे होते. संभाजी दिलेर खानाकडे गेल्याचे समजतात शिवाजी महाराजांनी त्याला परत आणण्यासाठी सैन्याची एक तुकडी पाठविली. एक लहानसा जमाव घेऊन संभाजी किल्ल्याच्या बाहेर पडला. त्याने दिलेर खानाकडे मनुष्य पाठवून निरोप केला की मी जवळ येऊन पोचलो आहे. शिवाजीची एक तुकडी माझा पाठलाग करीत आहे. तुम्ही मदत पाठवा. हे दिलेर खानाला कळतात. त्याने 1,00,000 खानाबरोबर 3-4 हजार स्वार देऊन संभाजीला आणण्यासाठी पाठविले. सुप्याच्या पलीकडे 4 कोसांवर संभाजी आणि एकलास खान यांची भेट झाली. संभाजीच्या जवळ 300 स्वाऱ्यांहून अधिक जमात नव्हती. एकलास खानाला संभाजी जाऊन मिळताच त्याचे सैन्यबळ वाढले. त्यामुळे चालून आलेल्या शिवाजीच्या फौजेने त्याचा पाठलाग करणे सोडून दिले. संभाजी 1-2 मजल पुढे गेल्यावर दिलेर खान त्याला सामोरा गेला. दिनांक 13/12/1678 रोजी समारंभपूर्वक त्याची भेट झाली. त्याचे स्वागत करून बादशाहाने संभाजीसाठी पाठवलेला 1 हत्ती, 3 घोडे, पोशाख, तलवार, चौघडा हा नजराना दिलेर खानने त्याला दिला. याशिवाय संभाजीला 7,000 स्वार, 7,000 जातांची संभाजीच्या रक्षणाची उत्तम व्यवस्था करण्यात येऊन चौकी पहारे ठेवण्यात आले. संभाजी मुघलांकडे गेला तेव्हा त्याच्याबरोबर येसूबाई नसून दुर्गाबाई आणि एक बहीण या दोघी होत्या. दिलेर खानाने संभाजीचे नाना प्रकाराने समाधान करून त्याला भरोसा देऊन संतुष्ट केले. संभाजी आल्याने दिलेर खानालाही आनंद झाला होता. बाजीजी नाईक याचा मुलगा महाजी नाईक हा 4,000 मनसबदार होता. तो शिवाजीचा जावई होता. त्यांनी संभाजीला म्हटले, तू का आलास?
संभाजीने त्याचे बोलणे दिलेर खानास सांगितले। यावर दिलेर खानाने महाजीस काही दिवस अटकेत ठेवून नंतर मुक्त केले। दिलेर खानाने संभाजी त्याच्याकडे असलेला फायदा घेऊन मराठी मुलखातील प्रदेश जिंकावयास सुरुवात केली। त्या दोघांनी काही गड घेतले। त्यात दिनांक 3/4/1679 रोजी भूपाळगड, खानापूर, सांगली हा जिंकला। शिवाजी महाराजांनी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेवले होते। या किल्ल्यावर सामान, सरंजाम, मालमत्ता ठेवण्यात येत असे। गडावर लढावशीबंदी शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता। मुघलांची फौज येत आहे असा पुकारा होताच भयभीत होऊन तर्फेकडील कसब्यातील गावोगावची माणसे सामान सुमानासह गडावर आश्रयासाठी आली। दिलेर खानाने सकाळी किल्ल्याजवळ पोहोचून हल्ला केला। 2 प्रहर दिवसपर्यंत मोठी लढाई झाली। दोन्ही बाजूंची बरीच माणसे मेली। दिलेर खानाने 3/4/1679 रोजी किल्ला घेऊन गडावरील माणसांचे सर्वस्व हरण केले। 700 माणसे कैदी केली। त्यातल्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यांना सोडून दिले। गर्दीत पुष्कळ माणसे ठार झाले। शिवाजी महाराजांची 16,000 सैन्याची कुमक पोचण्यापूर्वीच किल्ला पडला। तरीही मराठी सैन्याने युद्धरचना करून लढा देण्याचे ठरविले। इरज खान आणि बजेजीराव परांड्याकडून दिलेर खानाच्या फौजेत सामान, सरंजाम आणत असल्याचे मराठ्यांना कळताच त्यांच्यावर चालून गेले। दिलेर खानाने एकलास खानाला 1,500 स्वारांसह इरज खानाच्या मदतीस पाठवले। किल्ल्यापासून 6 कोसांवर एकलास खान आणि मराठे यांच्यात मोठी लढाई झाली। इतरही अनेक चकमकी झाल्या। खानाने तोफखाने सरबत्ती केल्यामुळे अनेक मराठे ठार झाले। दिलेर खानाने किल्ला जिंकल्यावर तो पाडून जमीनदोस्त केला। अनुपुराणातही या वेढ्याचे वर्णन आलेले आहे। संभाजीने गडावर दूत पाठवून दिलेर खानाच्या प्रबळ सैन्यापुढे गड दुर्बळ असल्याने निष्कारण जीवांची व धान्याची हानी करून न घेता किल्ला खानाला द्यावा असा निरोप पाठविला। परंतु संभाजीचे म्हणणे न ऐकताच गडावर प्रतिकाराची तयारी करण्यात आली। खानाचे आणि शिवाजी सैन्य आदिलशहाच्या सीमेवर आले। संभाजी घोड्यावर आणि दिलेर खान हत्तीवरून जात असल्याची गडावरील लोकांनी प्रथम आगळीक केली। खानाने सैनिक गडावर चालून गेले। गडावरून त्यांच्यावर बाणांचा आणि दगडांचा वर्षाव झाल्याने खानाचे बरेच लोक जखमी झाले। फिरंगोजी नरसाळाने गड लढविण्याचा शक्य तितका प्रयत्न केला, परंतु खानाचे मोठे सैन्य आणि संभाजीचा पराक्रम यापुढे त्याला हार खावी लागली। यात सुमाराला शहाजादा मुअज्जम हा दक्षिणेस सुभेदार नेमण्यात आले। तो एप्रिल-मे 1679च्या सुमारास औरंगाबादला आला। मुघल सैन्य दिलेर खान आणि संभाजी पन्हाळ्याला वेढा घालणार होते। तेथे पावसाळ्यात छावणी करून दीर्घकाळापर्यंत वेढा चालू ठेवण्याचा त्यांचा विचार होता। संभाजी आणि दिलेर खान यांनी पावसाळा संपताच विजापूरच्या उजिरांना शिवाजीवर चालून जाण्यास भाग पाडले। त्याला तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांनी सरहद्दीवर 12,000 घोडेस्वार आणून ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात पन्हाळ्याला वेढा पडला नाही। भोपाळगड घेतल्यावर दिलेर खान घोडलगतच्या बाजूला गेला। दिनांक 18/8/1679 त्याने घोडलग जवळच्या भिवरा नदी ओलांडून आदिलशाही सरदार मसूद खानावर चालून जाण्याचे ठरविले। दिलेर खानाविरुद्ध आपला टिकाव लागणार नाही असे वाटल्याने मसूद खानाने शिवाजीची मदत मागितली। तेव्हा शिवाजी महाराजांनी विजापूरकरांशी तह केला। दिलेर खान मंगळवेढा जिंकून विजापूरच्या बाजूस गेला। मसूद खानाने साबाजी घाटगे यास बोलावून तोरगल येथील शिबंदी त्याच्याबरोबर देऊन त्याला इंदीकडे पाठवले। संभाजी रसद घेऊन निघाला होता। संभाजी आणि साबाजी यांचा मुकाबला होऊन त्यात साबाजी जखमी झाला। दिनांक 15 सप्टेंबरला दिलेर खान विजापूर जवळ गेला। विजापूरकरांच्या मदतीने शिवाजी सैन्याची एक तुकडी धाडली। दुसरी तुकडी विजापूरकरांवर केंद्रित झालेली सैन्य पांगवण्यासाठी मुघल हद्दीत पाठविली। तरीही विजापूर घेण्याचा हट्ट दिलेर खानाने सोडला नाही। त्याने मराठ्यांच्या सैन्याकडे दुर्लक्ष केले, परंतु त्याला विजापूर घेता आले नाही। त्यामुळे शहाजादा मुअज्जम आणि दिलेर खान यांच्यातील मतभेद वाढत गेले। मुघल हद्दीतील प्रदेशात शिवाजीने केलेल्या लुटीचा दिलेर खानाने बंदोबस्त न केल्यामुळे औरंगजेबाने त्याची कानउघडणी केली। त्यामुळे रागावून मराठ्यांना मुघल हद्दीतून पळवून लावण्यासाठी दिलेर खानाने मिरज आणि पन्हाळ्याच्या बाजूला मोर्चा वळविला। जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने तो अथणीपर्यंत पोहोचला। संभाजी त्याच्याच बरोबर होता। दिलेर खानाने अथणीपर्यंत जाताना बरीच गावे आणि खेडे उद्ध्वस्त केली। तो एनापुरास जात असताना संभाजी निघून गेला अशी बातमी त्याला समजली। संभाजी दिलेर खानाकडे असताना त्याचे लग्न महेश्वरच्या तापिकांताची मुलगी चंपा हिच्याशी झाल्याचे श्री वाशी बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी या पुस्तकात म्हटले आहे। हे त्यांचे विधान कशी चुकीचे आहे आणि हरिकवीच्या शंभूचरित या काव्याचा नायक हाच शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी अशी गैरसमजूत झाल्यामुळे हाच घोटाळा श्री बेंद्रे यांनी कसा केला आहे हे श्री भार कुलकर्णी यांनी सादर सिद्ध केले असल्याने चंपा आणि संभाजी यांच्या संबंधीची चर्चा येथे करण्याचे कारण नाही।
संभाजी दिलेर खानाकडून स्वराज्यात परत आला त्यासंबंधी निरनिराळी माहिती मिळते. सभासद लिहितो, राजे यांचा पुत्र संभाजी रुसून आपणाजवळ आला आहे, त्यास गौरव करून आम्ही ठेवून घेतला, तर पातशाहांनी मेहरबान होऊन त्यास नवाजावे, म्हणजेच राज्यात दुई होईल. राज्यातील लष्कर उठवून आपोआप येईल, किल्ले कोट साधतील म्हणून लिहिले. त्याचवरून पातशाहांनी विचार केला की राजे यांचा पुत्र आला आहे, त्यास नावजिता पातशाहीत फितवा करून पातशाही बुडवतील, नावाजू नये, हुजूर आणून कैदेत ठेवावा, असा विचार करून दिलेर खानास लिहून हुकूम पाठविला की संभाजी राजेयास घेऊन हुजूर येणे, असे लिहिले. तो अगोदर दिलेर खानाचा वकील पातशाहजवळ होता. त्याने हे वर्तमान खानास लिहून पाठविले. हे वर्तमान खानास कळताच संभाजी राजेयास सूचना करून पळविले. ते पळून पन्हाळ्यास आले. सभासद बकरी दिलेर खानाने सूचना केल्यामुळे संभाजी पळाला असे लिहिले असले तरी संभाजी आणि दिलेर खान यांच्यात मतभेद सुरू झाले होते. दिलेर खान संभाजी सर्जा खान यांनी तिकोटा होनवड तेलंगपासून अथणीपर्यंत गावे लुटताना अनेकांना कैदे केले, हिंदूंचे हाल केले. येथेच संभाजी आणि दिलेर खान यांच्यात मतभेद झाले. सर्जा खानाने हिंदूंचे केलेले हाल संभाजीस आवडले नव्हते. संभाजीने कैदी सोडावेत असा आग्रह धरल्याने त्यांचे दिलेर खानाशी मतभेद झाले. औरंगजेबाचा संभाजीला कैद करण्याचा हुकूम कळल्यावरही त्यांचे मतभेद होण्याचा संभव होता. तो संभाजीला सूचना देऊन पळून जाऊ देईल असे वाटत नाही. संभाजीने आपल्या दानपत्रात या मतभेदांचा उल्लेख केलेला आहे. दिलेला असुराबरोबर माझे भांडण झाले, इतकेच नव्हे तर दोघात मारामारी होण्यापर्यंत मजल गेली. शिवाजी महाराजांचे संभाजीला मुघलांकडून सोडून आणावयाचे प्रयत्न चालू होते. त्यांनी संभाजीला भरवसा देऊन आपल्याकडे लोकांना त्यांच्याकडे पाठविले. संभाजीला परत येण्यासाठी पत्रही लिहिले. दोघात वाकडेपणा पूर्वी आलेला असला तरी शिवाजीराजांनी दाखविलेल्या कळवळ्याने आणि प्रेमामुळे तो नाहीसा झाला. त्यांनी संभाजीचे मन आपल्याकडे वळवून घेतले. त्यामुळे संभाजी एकटाच निघून विजापूरस गेला. बुसातीन उल सलातीनमध्ये संभाजीने आपल्या स्त्रीला शूर पुरुषाचा पोशाख चढवून 5 स्वारांबरोबर खानाच्या छावणीतून पळविण्याचे नमूद केले आहे. शिवाजी महाराजांनी संभाजीला परत आणण्याचे प्रयत्न केलेच होते. शिवाजीराजांची माणसे गुप्तपणे संभाजीकडे येत जात असत. विजापुरापासून 16 कोसांवर अथणी हे स्थळ आहे. जवळच जंगलात छावणी होती. तिथून शिवाजीच्या माणसांनी एके संध्याकाळी त्याला युक्तीने बाहेर काढले. दिलेर खानाने इतका बंदोबस्त केला असूनही इतक्या मोठ्या फौजेमधून 10 स्वारांनीशी संभाजी निघून गेला. हे कसे घडले याचा तपास लागला नाही. तो स्वतःच्या हिकमतीने पळून गेला, परंतु संभाजी एकटाच पळाला आणि तो गेल्यावरही दिलेर खानाने संभाजीच्या बायकोला आणि मुलीला अटकेत ठेवले. संभाजी खरोखरच एकटा निसटला असेल तर त्याने आपली बायको आणि मुलगी यांना दिलेर खानासारख्या शत्रूच्या हवाली सोडणे त्याला कमीपणाचेच ठरेल. संभाजी विजापुरास गेला तेव्हा मसूद खानाने संभाजीला सामान, सरंजाम, पोशाख आणि बिछाईत देऊन मदत केली. शिवाजी महाराजांनी विजापूर करारावर दिलेर खान पूर्वीच चालून जाणार होता तेव्हा मसूद खानाला सहाय्य करून मैत्री संपादन केली होती. संभाजीला सोडून आणण्यासाठी मसूद खानाचा उपयोग करून घेता येईल अशी ही सहाय्य देताना महाराजांची कल्पना असावी. मसूद खान संभाजीला मदत करतो आहे हे कळताच दिलेर खानाने अब्दुल रजाकला विजापुरास पाठविले. अब्दुल रजाक विजापुरास पोहोचतात संभाजी 300 घोडे आणि 1000 पायदळ बरोबर घेऊन दिनांक 21/12/1679 रोजी पन्हाळ्यास पोहोचला. संभाजी पन्हाळ्याला आल्याच करताच शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला. मुलाची गाठ घेण्यासाठी ते पुरंदर होऊन पन्हाळ्याला गेले. दिनांक 13/1/1680 रोजी पितापुत्रांची भेट झाली. महाराजांनी प्रेमाने संभाजीला सत्कार करून त्याला राज्य देण्याचे आश्वासन दिले. या भेटीत पितापुत्रांचे बरेच बोलणे झाले. राजे लेकराला म्हणतात, लेकरा मला सोडू नको. औरंगजेबाचा आपला दावा तुझला दागा करावायचा होता, परंतु श्रीने कृपा करून सोडवीन आणला. थोर कार्य झाले. आता तू ज्येष्ठ पुत्र थोर झालास आणि संचितर म्हणजे स्वतंत्र राज्य कर्तव्य हे तुझे चित्ती आहे असे आपणास कळले. तर मजला हे अगत्य आहे. तरी तुझलाही राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण, एक तू संभाजी आणि दुसरा राजाराम, अशी यास हे सर्व राज्य आहे. यास 2 विभाग करतो. एक चंदीचे राज्य, यास हद्द तुंगभद्रा तहत कावेरी हे एक राज्य आहे. दुसरे राज्य तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत राज्य आहे. अशी 2 राज्य आहेत. त्यात तो वडील पुत्र. तुला कर्नाटकचे राज्य दिले, इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र 2 राज्य करणे. आपण श्रीचे स्मरण करून उत्तर सार्थक करीत बसतो असे बोलले. तेव्हा संभाजीराजे बोलले की आपणास साहेबांचे पायाचे जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे पाय चिंतन करून राहीन असे उत्तर दिले आणि राजे संतुष्ट झाले. मग पिता पुत्र बसून कुल राज्य आपले देखील. कर्नाटकच्या स्वारी होऊन परत आल्यानंतर पितापुत्रांची गाठ पडलेली नसेल तर ही भेट जवळजवळ 3 वर्षांनी होत होती. तेव्हा दोघांना विशेषतः महाराजांना अत्यंत आनंद होणे स्वाभाविक आहे. महाराज आग्र्याहून सुटका झाल्यानंतर संभाजीला सोडून आले होते. त्या भेटीनंतर त्यांना झालेला आनंद आणि या प्रसंगी झालेला आनंद यात फरक होता. गृहकलह, मतभेद, मुलगा शत्रूकडे पळून जाणे इत्यादी अनेक संघर्षानंतर त्यांच्या आयुष्यात हा क्षण आलेला होता.
या भेटीचा सोहळा अविस्मरणीय झाला असेल यात शंकाच नाही. राजे झालेला आनंद कोणाजवळ बोलून दाखविणार. या प्रसंगानंतर राजे व्यंकोजीला लिहितात, चिरंजीव राजे श्री संभाजीराजे मुघलात गेले होते. त्यास आणावयाचा बहुत उपाय केला. त्यासही कळू आले की हे पाचशे आहेत, अगर विजापूरचे अगर भागानगरचे पाचशे आहेत, आपले मनोगत रूप सुनरूप चालणार नाही असे जाणून त्यांनी आमच्या लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्याची आमची भेट झाली. घरोग्याच्या रीतीने जैसे समाधान करू येईल तसे केले. ते सविस्तर वर्तमान तुम्हास कळावे म्हणून लिहिले असे. संभाजीला पन्हाळ्याला ठेवून शिवाजी महाराज रायगडात गेले. संभाजी परत आल्यानंतर त्याला पुन्हा कारभार सांगितलेला दिसतो. दिनांक 15/3/1680 या दिवशी महाराजांनी राजारामाचे प्रतापराव गुजर ह्यांच्या मुलीशी लग्न केले. दिनांक या लग्न समारंभाला संभाजीला रायगडावर नेलेले नव्हते. तो पन्हाळ्याला होता. युवराज संभाजीला लग्नाचे आमंत्रण दिलेले नसावे असे आश्चर्य वाटते. अर्थात यावरून शिवाजी महाराजांना संभाजीला स्वैराबाईपासून मुलीशी जानकीबाईशी दूर ठेवायचे होते असे दिसते. समकालीन कागदपत्रावरून 1680 सालच्या जानेवारी महिन्यात महाराजांनी संभाजीला फ्रेंचांशी वाटाघाटी करण्याचा अधिकार दिलेला दिसतो. फ्रेंचांच्या बोटी राजापूर बंदरात नांगरून पडलेल्या होत्या. या बोटीतून कोणीही बाहेर पडताना दिसले नसल्यामुळे ती जहाजे एखाद्या खाजगी व्यापाराची असतील अशी संभाजी समजूत झाली. या बोटींसंबंधी संभाजीला माहिती पुरवण्यात आलेली नव्हती. या फ्रेंचांच्या बोटी आहेत असे कळता संभाजीने फ्रेंच कंपनीला सौजन्य दाखवण्यासाठी काही खलाशी बोटीवर पाठवले. ते तेथे व्यापार करण्यासाठी किंवा काही हेतूने आलेले नाहीत असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी किनाऱ्यावर आलेले नव्हते. परंतु पुढील काळात फ्रेंच व्यापारासाठी आले तर पूर्वीपासून फ्रेंच आणि मराठी यांच्यात चालू असलेल्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळेल असे फ्रेंचांनी सांगितले. या मजकुरावर दिनांक 13 जानेवारी 1680 ही तारीख आहे. संभाजी आणि शिवाजी महाराज यांची भेट ही त्याच दिवशी झाली होती. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.